होतंय तिकडे, इंग्रजी कोण ऐकेल तिकडे. ते म्हणाले त्यांच्यासारखे 2 तुम्हाला आयोजक जर तिथे मिळतील तर तुला कुठेच मिळणार नाही. हरीश पांड्या खरं तर भारतातील सर्वोत्तम कॉमेंटेटर, आणि सांगितलं की त्यांनी अशी स्पर्धा कुठेच होणार नाही संतोष, ती तुला संधी मिळते तिथे जाऊ नये. थँक्यू सो मच धनंजय कुलकर्णी, थँक्यू सो मच हरीशजी पांड्या सर. त्यांचा प्रत्येक शब्द खरा होता. खरं तर त्यांना मी गुरुवर्य मानतो. हरीश पांड्या सर इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती या सगळ्याच कॉमेंट्रीचे सर्वोत्तम कॉमेंटेटर. यावर्षी देखील त्यांचं येणं अपेक्षित होतं, पण त्यांचं ऑलरेडी कमिटमेंट असल्यामुळे इथे ते येऊ शकले नाही. मात्र पुढच्या वर्षी ते नक्की येतील याची आपण काळजी घेऊ. आणि थँक्यू सो मच धनंजय कुलकर्णी सर फॉर हॅव्हिंग मी ओव्हर हिअर. व्हॉट ऑफ ॲटमॉस्फिअर ओव्हर हिअर. देर हॅज नॉट बीन अ टुर्नामेंट लाईक दिस एनीवेअर इन महाराष्ट्र. दिस हॅज टू बी वन ऑफ द बेस्ट पॉसिबल फॅसिलिटीज. सोमय्याचं क्रिकेट ग्राउंड आहे मुंबईमध्ये, फातिमाचं क्रिकेट ग्राउंड आहे, ब्रेबॉनचं ग्राउंडमध्ये पण लाईट फॅसिलिटीज आहेत. ज्या फॅसिलिटीज त्या एका ग्राउंडला एका दिवसाचं भाडं 2 लाखाचं आहे सोमय्याचं, त्या फॅसिलिटीज इतकीच चांगली फ्लड लाईट्स आहेत, जिथे क्लॅरिटी तितक्याच चांगल्या आहेत, इनफॅक्ट त्याच्यापेक्षा स्लाइटली बेटर आहेत. दिस हॅज टू बी वन ऑफ द बेस्ट व्हेन्यूज. आणि पुढच्या काळामध्ये एखाद्या वेळेस ज्या बाहेरून टुर्नामेंट्स खेळायला लोक येतात, एक ग्राउंड आहे लोणावळ्याला SPJ क्रिकेट ग्राउंड, आणि त्याच्याच तोडीचं हे ग्राउंड एक अतिशय जबरदस्त डेस्टिनेशन होईल की जिथे बाहेरून लोक फक्त क्रिकेट खेळायला आपले संपूर्ण सेट घेऊन येतील. पण तुम्ही म्हणून त्या SPG ग्राउंड मी म्हणायचं लोणावळ्यामध्ये खूप चांगलं मैदान आहे, पण हे जे मैदान आहे ना याची जर भौगोलिक परिस्थिती बघितली ना, या ठिकाणी भराव करून मैदान बनवलेलं आहे. आणि हा पूर्ण डोंगर होता, हा पूर्ण डोंगर तोडून भराव करून डोंगर मातीचा भरणी करून या ठिकाणी, आणि जो दगड असतो ना मोठा तो खडक तोडून या ठिकाणी बनवलेला आहे. खूप मेहनत घेतली आहे सोडम शेठ यांनी, सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांनी, स्वतः प्रशांतदादा आहे, विनोददादा आहे, स्वतः तासन तास उभे राहायचे. एवढ्या पावसाच्या चिखला पण या ठिकाणी पावसामध्ये उभे राहून मैदान बनवायचे. खास करून त्यांची खूप आवड आहे क्रिकेटमध्ये. त्यांचं एक ध्येय आहे की या ठिकाणी महाराष्ट्र लेवलचे खेळाडूंनी क्रिकेट खेळलं गेलं पाहिजे, अंडर 19चे संघाने खेळलं गेलं पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी अशा काही मॅचेस आहेत ज्या खास करून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ज्या मॅच या ठिकाणी झाल्या पाहिजेत. हे स्वप्न आहे, हळूहळू करून आपण या ठिकाणी स्टेडियम आपण पाहणार आहोत, बनणार आहे या ठिकाणी, आणि हे पूर्ण केलं जाईल 2025-26 मध्ये हे स्वप्न पूर्ण होईल. ॲब्सल्युटली. आणि प्रेक्षकांसाठी खूप कमी ठिकाणी लक्ष दिलं जातं. सुप्रीमोची ट्रॉफी आहे, रतनबुवाची ट्रॉफी आहे, आणि त्याच धर्तीवर खरं तर इतके चांगले स्टँड्स आपल्याला कुठेच पाहायला आणि मिळणार खास करून स्वप्न हे आहे की या ठिकाणी लेदर बॉल क्रिकेट ही झाली पाहिजे, हे स्वप्न आहे आणि नक्कीच पाहायला मिळेल. Yes, absolutely. A fantastic place to play cricket, a place where everyone would love to come again and again. It has to be one of the best possible cricketing destinations, and it cannot be without the hard work of people like Manish, people like Vinod Patil, and people like Chotam Sheth. There has to be hard work from blood and sweat to put into a place to make this into a fantastic cricketing destination. It has to be one of the best possible facilities, probably one of the best tournaments of Maharashtra, one of the best in India. It is a numero uno tournament, and this is going to be an important encounter. This is the second chance for them. दूसरी संधी है comeback करण्याची. So fantastic up and over. Power play मध्ये फलंदाजी कशी होते ती पाहिजे. Fantastic work over there. Gets across. Top quality cricket, fantastic bowling. It was a beautifully lifted ball, and that was very well fielded. All good cricket all round. Fantastic effort. The first ball. अभि सांगतो, आपण जो बॅटिंग करतो ना खेळाडू, ज्या ठिकाणी बॅटिंग चालू आहे त्या ठिकाणी खूप मोठं खडं होते तोडून त्या ठिकाणी खूप चांगली खेळपट्टी केली आहे आणि एकदम चांगली सबमरीन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. Oh, that is beautifully done. Just turned it away around the corner for a fantastic boundary. That is the first boundary of the match. This is the make or break match, do or die match, now or never match. अभी नहीं तो कभी नहीं. ही मात्र शेवटची संधी आहे. या सामन्यात जो संघ पराभूत होईल त्याला मात्र घरी जावं लागेल. आणि नेमकं त्याच वेळेला सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, ज्या वेळेला आपल्याला डेडलाईन दिली जाते, ज्या वेळेला आपल्याला शेवटची संधी दिली जाते, त्याच वेळेला आपला सर्वोत्तम खेळ आपल्या समोर येतं. नॉकआउट मॅच, make or break match, do or die match, now or never match. This is going to be a fantastic encounter. The first boundary of this match. Oh, that is big. That is going down the ground, but that is beautifully, in fact, dropped. He did everything right, but the ball just popped out of the hands, and that is a costly miss.
बऱ्याचशा कॅचेस का सुटतायत बघा, शेवटच्या क्षणी जर आपली नजर ज्यावेळी चेंडूवरून हटते ना, त्याच वेळी ती गडबड होते. त्या शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू आपल्या हातात जोपर्यंत विसावत नाही, एखाद्या लहान बाळाला हातात घेत नाही, त्या तोपर्यंत अगदी सॉफ्ट हँड्सनी ती कॅच घ्यायची असती. ऑस्ट्रेलियन पद्धत थोड्या वेळापूर्वी धनंजय कुलकर्णी सरांनी सांगितलं होतं, जेव्हा आपली बोटं वर असतात त्यावेळेला चान्स सेकंड मिळणं मुश्किल असतं. भारतीय पद्धत थोडीशी वेगळी. That is a class hit into the covers. What a classy hit! Up and over into the covers, inside out. That's a cracking, superb, crisp cover drive. Fantastic batting. This has to be very good. And what a shot! That is class. It is ग्रामीण क्रिकेट म्हणतो आपण. आपल्याला बऱ्याचशा वेळा वाटेल की बॉटम हँडचा वापर, मिड विकेटला शॉट्स, स्क्वेअर लेगला शॉट्स आणि काऊ कॉर्नरला शॉट्स. तिथे ताकद नाही, नजाकत पण आहे, क्लास पण आहे, कॅलिबर पण आहे, टेक्निक पण आहे, टायमिंग पण आहे. दिस इज फॅन्टॅस्टिक बॅटिंग. क्रिकेट ॲट इट्स हायेस्ट लेवल. अलिबाग प्रीमियर लीग ॲट इट्स बेस्ट. So that is a fabulous ball, the fall of the match. Brilliant Yorker. What a Yorker that is. What a reply that is. That's a fabulous reply. तेरे जवाब का जवाब नहीं. What a comeback by the bowler. Brilliantly bowled. He was hurt by the previous shot. या अगोदरचा शॉट जितका जबरदस्त होता तितकाच जबरदस्त रिप्लाय दिला त्या गोलंदाजांनी. What a shot and what a ball that was. That was a fantastic reply. He goes for it again into the mid wicket. That's another classy hit. He is moving the clock 360 degrees. 6.6. DJ, let's have some. He is the one who has got all 20 runs. 2, 4, 2, 6.6. What a fantastic start by the brilliant batsman, the experienced man, doing it for his team. जनरली जे 40 प्लसचे खेळाडू आहेत, 35 प्लसचे खेळाडू आहेत, तेच मात्र आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतायत. जुनं ते सोनं नेहमीच असतं. Brilliantly bowled, fantastic comeback. Prashant, या अगोदरच्या मॅच मध्ये ब्रिलियंट परफॉर्मन्स, बॅटिंग, बॉलिंग. दिस man has been the one who has been their go-to man, the man who has bowled really well, batted well, bowled well. His 2 brilliant overs, then some superb batting. Prashant More bowling his first over. That is beautifully played. What a shot that is into the gap, racing towards the third man boundary for his first boundary. DJ. देखील तितकेच कारगर साबित होतात. आणि और एक ऐसी गेंदबाजी जिसने बांध के रखा है सामने वाली टीम के हर बल्लेबाज को. एक अच्छा शॉट, उसके बाद एक जबरदस्त रिप्लाई. Oh, lower full toss gain, beautifully timed, straight to the fielder. In fact, dropped again. कॅचेस सोडू शकत नाही अशा. अलिबागकरांनी सगळ्या गोष्टी चांगल्या केल्यात, कडक प्रहार केलेत, चांगली गोलंदाजी केली आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष दिले. मात्र कॅचेस खूप ड्रॉप झालेत. आणि अशा कॅचेस तुम्ही ड्रॉप केल्यात तर तुम्हाला जी लहान मुलं बघतायत ना, त्यांच्यासाठी एक वेगळा आदर्श तुम्ही सेट करताय की फिल्डिंग ही सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणून प्रॅक्टिस करताना फिल्डिंगवर पण तितकंच लक्ष द्या.
गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण तितकंच महत्वाचं आहे. आणि इतका चांगला चेंडू टाकल्यानंतर इतक्या मोठ्या फलंदाजाला तुम्ही जर जीवदान दिलात तर तो तुमचा जीव देखील घेऊ शकेल. शेवटचे 2 चेंडू या षटकातील. Wonderful comeback by the bowler. This ball kept a little low, and the pitch is helping the bat bowlers now. It has to be somewhere some help for the bowlers. थोडीशी मदत जर गोलंदाजांना भेटली तर हरकत नाही. हा चेंडू काहीसा खाली राहिला. फलंदाजी चूक नाहीये, मात्र ती खेळपट्टी आहे त्यांनी सध्या तरी साथ दिली आहे त्या गोलंदाजाची. The score moves on to 25. This has been the best over so far. 5 runs in this over. The last ball of Prashant's second over. We'll wait for the umpire's call. It is a wide, and it was on the leg stump, but the ball was moving down. Leg stump वर थोडा जरी चेंडू पडला तरी तो वाईड घोषित केला जातो, कारण तुमचा ब्लाइंड स्पॉट असतो. त्याच कारणाने वाईड घोषित केला. 85 नंबरचा हा प्रशांत मोरे गोलंदाज सुपर्ब व्हेरिएशन आणतोय. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. चेंडू डाऊन द लेग साइड फॉर द फर्स्ट एक्स्ट्रा. 26. Superb slower delivery, fantastic batting, up and over. The ball will swirl around, turn around, and go for another boundary. The last ball of the over goes for another boundary. Let's have some music, DJ. व खूप सुपर चाय आपण या ठिकाणी देतात. मला खूप आनंद वाटते, कारण एक जो मिठास है ना आपके चाय में, वो अलग ही बात है. मतलब बड़ा मजा आ रहा है, एक एनर्जी आती हुई. थैंक यू भाई. Absolutely, धनंजय सर rightly said. बड़ों की राय और सुबह की चाय दोनों जरूरी है. Very well said, sir. Thank you और so much. हर क्रिकेट टूर्नामेंट के लिए, हर चीज के लिए छोटम शेट की राय लेना बहुत जरूरी है, तब जाकर टूर्नामेंट ग्रैंड होता है. येस ॲब्सोल्युटली. प्रत्येक स्पर्धेच्या मागे, प्रत्येक मोठ्या कामाच्या मागे एक मोठं व्यक्तिमत्व लागतं. खरं तर कौतुक तोंड भरून करणं याकरता महत्त्वाचं आहे, कारण आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो आपला वेळ, म्हणजेच आपल्या आयुष्याचा भाग देतोय. आणि ज्या लोकांसाठी आपण आपल्या आयुष्याचा भाग देतोय त्याचं मोल खूप महत्त्वाचं असतं. आपला वेळ देणं म्हणजे आपलं आयुष्य देणं. त्या माणसाने आपला वेळ दिला म्हणजे आपल्या आयुष्याचा भाग दिलाय. आणि या परिसरासाठी इतर खूप आपण कामं ऐकली, कारण छोटी छोटी कामं करून देणाराच माणूस मोठा होतो. आणि याच अशा ग्राउंडवर की जिथे काही नसताना स्वर्ग तयार केलं. कोकणी माणूस धनंजय सर हुशार असतो मुळता. अडचणीच्या ठिकाणी घर बांधतो आणि चांगल्या ठिकाणी शेती करतो. तो प्लॉटवर शेती घर बांधत नाही, तर अडचणीच्या ठिकाणी त्यांनी स्वर्ग तयार केलंय. आणि एक अशी जागा जिचा वापर चांगल्या पद्धतीने करतायत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू एक धाव काढून स्ट्राइक रोटेट करतोय. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. द स्कोर मूव्स ऑन टू 31 runs now. This has been a good start by them. The match is in balance, 4-over game, a run rate of around 14.5 runs per over. Vaibhav, number 33 jersey, he would be bowling. He bowled a really good first over in his previous match. He's going to bowl again the third over of this match. A fantastic Yorker, what a ball! That was superbly bowled, brilliant bowling. त्यांच्या डोक्यावर मस्तकावर टिक्का आहे, देवाचा आशीर्वाद घेऊन आलेत. मात्र हा चेंडू अतिशय अप्रतिम टाकलाय. व्हॉट अ बॉल दॅट वॉज. ब्रिलियंटली बोल्ड, सुपर्ब यॉर्कर. दॅट इज व्हॉट वी से. इफ यू वॉन्ट टू पिच इट अप, पिच इट कम्प्लिटली अप. जर ओव्हर पिच करायचं तर असा ओव्हर पिच करा. अप्रतिम चेंडू तितका चांगल्या पद्धतीने खोदून काढलाय. Oh, he is bowling Yorkers and Yorkers again. फलंदाजाचा फॉर्म महत्वाचा असतो, गोलंदाजी रिदम महत्वाची असते. He is bowling with complete rhythm. He is bowling the ball in the right areas, and that is what is more important. The bowler is giving the blood and sweat for his team. He wants to win the game for his team. He wants to go ahead in this prestigious tournament. पूर्ण वर्षभर वाट बघतात या स्पर्धेसाठी, आणि या स्पर्धेसाठी अगदी what a shot that is into the arc, and that is going in the night sky for another monstrous, magnificent, marvelous sixer.
लॉंग ऑफला मारला, छातीवरचा चेंडू भिरकावून धावलाय लॉंग ऑफच्या दिशेने. पाटलांचा बैलगाडा मित्र. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला येरा. काय फलंदाजी करतोय, सकाळच्या वेळेला भरपूर मनोरंजन करतोय. सोलंदा याची झोप उडवणारी, या स्पर्धेला जागा करणारी. 501 लोक बघत होते, ते 1000 वर नेऊन तो आकडा पोहोचवलाय. आणि जी मंडळी झोपली आहेत त्यांना जागा करण्याचं काम करतोय आपल्या फलंदाजीने. 3 सलगचे षटकार मारणारा सिद्धांत. 50 विदाउट लॉस, 50 धावांची पार्टनरशिप. अनब्रेकेबल फेविकॉलचा मजबूत जोड आहे, सध्या तरी हटत नाहीये. सिद्धार्थ से बचोगे तो दिगंबर से पिटोगे. पिटाई दोनों तरफ से हो रहे हैं और दोनों मारते कम है और घसीटते ज्यादा है. फिलहाल तो घसीट घसीट के मार रहे हैं. फैंटास्टिक बैटिंग दिस इज. 50 रन्स ऑन द स्कोर कार्ड. Captain comes in to bowl the last over. The ball straight into that mid-wicket region for a single. The score moves on to 51. It is up to the captain to take care of the situation now. गोलंदाज कर्णधार, स्वतः कर्णधार जबाबदारी घेतोय. डॅमेज कंट्रोल टाइम खूप नुकसान झालेलं आहे, ते कंट्रोल कसं होईल, 60-65 8 कसं थांबवता येईल त्याचाच प्रयत्न. लोअर फुल टॉस बॉल. प्रत्येक काही जण म्हणतील की फुल टॉस मिस झाला, पण मी म्हणेन की एक असा चेंडू की जो हिट करणं मुश्किल होतं. लोअर फुल टॉस खराब चेंडू नाहीये. इट इज अ व्हेरी डिफिकल्ट बॉल टू हिट. 2 चेंडू टाकले, 2 चेंडूंवर सिंगल्स केलेत. इट इज ब्रिलियंट बॉलिंग. 2 balls bowled in the right areas. Every single run is going to be appreciated. No boundaries and sixes. The captain is trying to do the job for his team. कर्णधार आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय. बहुत ही जबरदस्त गेंद. खरं तर षटका फसला होता, स्लोवर डिलिव्हरी टाकली होती आणि अजूनही तितकीच चांगली फलंदाजी करतोय. स्ट्राईक मिळाला नव्हता या फलंदाजाला बराच वेळ, मात्र अजिबात चिंता नाही. डेव्हिड बेकमचा जर्सी नंबर आहे त्याच्या मागे आणि अप्रतिम फटका बघा. चेंडू हलक्या गतीने टाकलेला आणि अशावर शॉट मारणं तितकं सोपं नसतं. चांगला चेंडू, पण त्याच्यापेक्षाही चांगली फलंदाजी. Oh, beautifully played. That is scooped for a sixer. Mangesh. Another monster hit, another sixer, a catch dropped in the spectators as well. 3 balls, 3 sixes. दोन्ही फलंदाजांनी तो विक्रम केलाय आणि या स्पर्धेतील तिसरा फलंदाज
इनिंगचा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा संधी शेवटच्या चेंडूवर हिरो बनण्याची. साऊथचं गाणं लागलं होतं. साऊथच्या सुपरस्टार सारखंच 50 बनवण्याची संधी आहे. He'll get an opportunity more. The scoreboard is going mad. 71 runs. Almost a run rate of 18 runs per over. 18 धावा या अगोदर 18 धावा प्रति षटक केल्या होत्या. 91 धावांचं लक्ष दिलं गेलं. ऑलमोस्ट तोच स्कोर झालाय. 71 लास्ट बॉल. सुपर्ब यॉर्कर. The score at the end of over number 4. 4 षटकां अखेर धाव संख्या झाली थी 72. 4 ओवर्स के बाद रन हो चुके हैं 72. 72 विदाउट लॉस. एकही गडी बाद नव्हता. धावा जमवल्या त्या 72. एक्झॅक्टली 18 रन्स पर ओव्हर. एका बाजूला दिगंबर, दुसऱ्या बाजूला सिद्धांत. या दोघांची जोडी अगदी मारुती सुझुकी सारखी, हिरो होंडा सारखी. व्हॉट अ ब्रिलियंट परफॉर्मन्स. क्या बात आहे. दिगंबर हा जो खेळाडू आहे त्यांनी खूप चांगली फलंदाजी केली आहे. आणि जेव्हा तो बॅटिंग करत होता त्या टायमाला असं वाटलं की जेव्हा दिगंबर हा जो खेळाडू आहे ज्यांनी अप्रतिम अशी बॅटिंग केली. जेव्हा आपण जर पाहिलं गेलं ना बेस्ट प्राईजमध्ये घेतलेला खेळाडू आहे आणि त्या बेस्ट प्राईजमध्ये ज्यांनी जी फलंदाजी केली ती बघा, ज्याने जी आउटस्टँडिंग बॅटिंग म्हणजे पाहायला मिळाली. आणि आता मात्र नेक्स्ट मॅचला सुरुवात करूया. रेवदंडा वॉरियर्स वर्सेस स्मरणिका नौखार. आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. आपण लगेच पुढे यायचे. दिगंबरने क्या बॅटिंग केलेली आहे, खरोखर अप्रतिम. आणि आपण 4 ओव्हरमध्ये 5 ओव्हरमध्ये प्रितेश 72 धावा पाहतो, पण या टायमाला 4 ओव्हरमध्ये बनवले आहेत. पाहूया कशा प्रकारे ते पूर्ण केले जातील. रेवदंडा वॉरियर्स आणि स्मरणिका नौखार या ठिकाणी यायचंय. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी खेळाडू संघ या ठिकाणी आलेला आहे. रेवदंडा वॉरियर्स आणि स्मरणिका नौखार. विरुद्ध ऋषीभाई यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. रेवदंडा आणि स्मरणिका आपण पहिला सामना दोघी गमावला, पण आता मात्र हा सामना जिंकणे जाम गरजेचं आहे. आणि या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. आपण पाहतोय जो 7वा 8वा सामना खेळला जाईल. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होतोय. 8वा सामन्याचा नाणेफेकीचा कौल. आणि या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो या ठिकाणी संघ म्हणजेच रेवदंडा वॉरियर्स याने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. स्कोरर रेवदंडा वॉरियर्स याने नाणेफेकीचा कौल जिंकलेला. आणि आपण सांगायचं काय घेतलं ते बॉल फर्स्ट बॉलिंग घेतली. आपण पाहतो या टायमाला 4 ओव्हरमध्ये 72 रन धावा झाल्या. त्या अगोदर 42 धावा झाल्या होत्या. आणि आता मात्र बॉलिंग आपण घेतली आहे. बॅटिंग तुमची आहे. काय चालणार मैदानामध्ये आपली खेळी? आम्हाला ते ह्या मॅचला ही मॅच बघता आम्हाला 60 रन तरी आवश्यक आहेत. फर्स्ट बॅटिंग 60 धावा. पाहूया कशा प्रकारे तुम्ही बनवतील आणि हे रोखतील. बस तुम्हाला लगेच या मॅच नंतर तयार राहायचं, लक्षात ठेवा. हॅलो, थँक्यू सो मच. झोपेमधून जागे झालेल्या सर्व अलिबागकरांचं मनपूर्वक स्वागत करतोय. ड्रीम्सक्रिकेट.in माध्यमातून अलिबाग प्रीमियर लीग सीझन 4चा थरार तुम्ही अनुभवताय. घर बसल्या जे जे प्रेक्षक आता उठून जागे झालेले आहेत त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. सर्वांना सुप्रभात. आणि ज्या पद्धतीने आमचं कॉमेंट्री बॉक्स, आमचे धरणी गुरुजी माझ्यासोबत आहेत. प्रितेशच्या साईडला बसलाय, सुजल आहे टेक्निकल टीममध्ये. टेक्निकल टीम आमच्या बॅक साईडला बसलेली आहे. हे समालोचन कक्ष आणि निर्णायक समितीचं हे कक्ष आहे. आणि खूप चांगला ॲटमॉस्फिअर आहे धनंजयजी, की ज्या पद्धतीने आपण पाहतोय की अलिबागमध्ये एवढ्या मोठ्या या मैदानावर आणि नाईट क्रिकेटची ही स्पर्धा आपण अनुभवतोय. अजय चौलकर आणि त्याच्या साथीने विघ्नेश या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी आलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालेत.
जिथे टार्गेट खूप कठीण असणार आहे, कारण 4 ओव्हरची ही मॅच आहे आणि या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 73 धावांचं टार्गेट आहे. 73 रन्स नीड टू विन फॉर टीम हेरोंडा. अजय चौलकर जो की मागील सीझनचा विनिंग कॅप्टन आहे, सो टायटल डिफेंड करणं हे त्याची जबाबदारी असणार आहे. पहिला चेंडू त्याच्यासाठी बाकफुटला जाऊन चेंडू कट करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. विकेट किपर दिगंबर हामणेच्या या ठिकाणी चेंडू हातामध्ये जाते. ज्या पद्धतीने दिगंबर हामणेने या आजच्या रात्रीमध्ये काय चौकार षटकारांची आतिषबाजी केलंय अफलातून. म्हणजे दिगंबर हामणे हा त्याच्या 23, 24, 25 वयामध्ये कशा पद्धतीची फलंदाजी करायचा, तर अशा पद्धतीने अजय चौलकरला दूरवर टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा पंच सांगताय इट्स अ गुड बॉल, इट्स अ व्हेरी गुड बॉल बाय आकाश गोंधळी. या आकाश गोंधळी या खेळाडूला सुद्धा प्रारंभने आपल्या टीम मध्ये घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते प्रारंभ, आणि त्याची टीम संपूर्ण टीम खूप चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स करते. लेफ्ट आर्म वरती विकेटने गती परिवर्तित कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरला बीट करून चेंडू सीमारेषा पार चौकार. चौलकरला मिळालेली संधी सेट डाऊन द ग्राउंड. चेंडू बॅट्समनने मारलाय, फलंदाजाने मारलाय, आणि काय मारलाय, जो पण मारलाय कमालीचा फटका, 6 धावांचा फटका. आणि काय फटका सजवला अजय चौलकरने. खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 10 धावसंख्येवर. यावेळचा बॉल बॅट चिकट, डाव्या हातात चेंडू सापडला, चेंडू चिकटला. फेविकॉल का जोड आहे, आणि असंच सांगणारा अजय चौलकरचा हा विकेट या ठिकाणी जातोय मैदानाच्या बाहेर. अजय चौलकर होता है आटा, और आउट होने वाले बल्लेबाज को हम कहते हैं टाटा बाय बाय. तुझ्यामुळे तिथे सोन्याचा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत आमची संपूर्ण टीम. ज्या टीम मध्ये जर आम्ही पाहिलात, तुम्ही जर पाहिलात तर आमचे संपूर्ण कॉमेंटेटर्स असतील, जे संतोषजी आहेत, धनंजयजी आहेत, प्रितेशजी आहेत, यासिनजी आहेत, त्यानंतर स्कोरर आमचे धरणे गुरुजी आहेत, टेक्निकल टीम जर dreamscape.in माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. आमचे 4 अंपायर्स आहेत जे की अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी डिसिजन देतात, खूप चांगलं काम करतायत. तोपर्यंत आपण पाहतोय पहिल्या षटकाची समाप्ती होण्याच्या दिशेने आहे. फक्त एक चेंडू येणं बाकी आहे. 10 धावा झालेल्या आहेत, त्यावर 1 विकेट आलेली आहे. सो शॉर्ट पिच पद्धतीचा हा बॉल आहे. सो पंचांनी सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. पहिल्या षटकाची सांगता झालेली आहे निर्धाव चेंडूने. खूप चांगला चेंडू, म्हणजे गुडलेन स्पॉटवर चेंडू जोरकश आदळला आणि खांद्याच्या जवळून परफ्यूम डिलिव्हरी बाय आकाश गोंधळी. अतिशय सुंदर चेंडू, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा 1 विकेट. अगदी आपण पाहतोय ज्या पद्धतीने छोटम स्टेट मैदानावर आले आणि त्याच जागी बसलेले आहेत, ज्या जागी ते मगातपासून अगदी 2 ते 3 तासांपासून त्याच जागी बसलेले आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार करणं. अलिबागकरांसाठी, अलिबागमधील प्रत्येक खेळाडूसाठी एक मोठं प्लॅटफॉर्म तुम्ही सेट केलंय. मागील 4 वर्षांपासून हा क्रिकेटचा थरार आपण अलिबागच्या या
चिराडच्या गावामध्ये आपण पाहतोय. खूप चांगला ॲटमॉस्फिअर, खूप चांगली संधी, खूप शिस्तबद्ध स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. आणि छोटम शेट यांचं आयोजन म्हणजे खास असतं आणि ते खास आयोजन पाहण्यासाठी अजूनही दर्दी प्रेक्षक मैदानावर आहेत. मग मैदानावरून जायचं नाही, मग इथे झोपलेले आहेत. काही प्रेक्षक झोपेतून जागे झालेले आहेत, काही प्रेक्षक मग झोपायचं नाही म्हणून चहाचा आस्वाद घेत आहेत. त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय आणि या मॅचच्या दिशेने वळतोय. इक्वेशन तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळेल. 18 चेंडू 63 धावांची आवश्यकता आहे. एखादा कॅमेरामॅन असेल तर पाठवा ना जरा, एखाद्या एक दोनांची इंटरव्ह्यू घ्यायची आहे. मी संध्याकाळपासून पाहतोय काही या ठिकाणी दर्शक आलेले आहेत, ते एका ठिकाणी बसून मॅच पाहत आहेत. त्यांची इंटरव्ह्यू घेणे गरजेचं आहे. थँक्यू धनंजयजी. तुम्हाला मी पण संधी देऊ. प्रारंभ गोलंदाजी मार्कवर आलाय, वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय आणि त्याचं स्वागत केलंय कसा स्वॅग से करेंगे प्रारंभ का स्वागत. छेरा वरून षटकार. ओहो हो, खोलवर टप्प्याचा बॉल, शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, त्यामुळे मिळणार नाहीये कोणती धाव. आणि प्रारंभची ही खासियत आहे, छोटा रनअप घेतो, वेगवेगळ्या टप्प्यांवर गोलंदाजी करतो. मागील 3-4 महिन्यांपासून खूप चांगलं क्रिकेट साई झिराड संघासाठी त्याने खेळलेलं आहे. सो आता अलिबाग तालुक्यामध्ये एक बेस्ट कॅप्टन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पुन्हा एकदा प्रारंभ. यावेळचा बॉल ओव्हर पिच पद्धतीचा आहे, काव कॉर्नर रिजन खाली आहे आणि एक टप्पा घेऊन चेंडू जाईल काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अगदी ज्या पद्धतीने स्टंप टू स्टंप गोलंदाजी करणं महागात पडले, कारण ज्या पद्धतीने विघ्नेशने मागील शॉट खेळलाय बघा. हा शॉट कसा आहे, आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल अगदी बॅटच्या खालच्या एंडला लागला, परंतु गॅप मध्ये खेळला असल्या कारणाने इथे मात्र धावा 4 मिळत आहेत आणि या 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेले ते 20 धाव संख्येवर. आणि अशा पद्धतीच्या स्ट्रोकची नितांत गरज असणार आहे आणि मोठे स्ट्रोक जर आले तर मॅच मध्ये रंगतता रोमहर्षकता वाढणाऱ्या तळ मात्र शंका नाहीये. प्रारंभ काय करेल. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल, बॅटची कट, दिगंबर झेंडूच्या खाली, फलंदाज बाद. इट्स आउट, इट्स क्लिअर, गुड बॉल 5. प्रारंभ पाटील. खूप चांगली मॅच, खूप चांगली टुर्नामेंट, खूप चांगला ॲटमॉस्फिअर आणि सकाळची गुलाबी थंडी, त्यामध्ये चायचा आस्वाद. काही प्रेक्षक अजूनही चणे वाटाण्यांवरच तुटून पडलेले आहेत, काही प्रेक्षक मोबाईल मध्ये घुसलेले आहेत, काही प्रेक्षक गुड मॉर्निंगचे मेसेज पाठवत आहेत, काही प्रेक्षक कधी घरी जायला मिळेल याची वाट पाहत आहेत आणि काही प्रेक्षक अगदी देवाचा धावा करतायत. आणि त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. स्कोर कार्डवर धावा पाहिल्या तर 20 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मला असं वाटतं 2 विकेट्सचं पतन झालेलं आहे. प्रारंभ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यश जंगली. हो, वन स्ट्रोक बाय, बॅकवर्ड पॉइंट खाली होता आणि अक्षरशः सुईमधून धागा ओवावाना तशाच पद्धतीचा हा स्ट्रोक होता. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होता, परंतु त्याच्या जवळून चेंडू फरार झालाय सीमारेषा पार. चौकार. जंगलीची गेल्या वर्षी खूप चांगला फॉर्म मध्ये होता, परंतु या वर्षी तितकासा टच मध्ये नाहीये, परंतु चांगला खेळ करतोय. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा फटका लगावायचा होता, चपराक लगावायची होती, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. शेवटच्या चेंडूवर कोणतीही धाव नाहीये, त्यामुळे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या 24 धावा. सो जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये 49 धावांची आवश्यकता असणार आहे. 49 धावा या बनवाव्या लागतील, परंतु पहिल्या सत्राचा आपण विचार केला, काय दिगंबर हामणे आणि त्याच्या साथीने असणाऱ्या फलंदाजांनी काय फलंदाजी केली. सिद्धांत पाटील आणि त्यांची सिद्धांत पुलेकर
सिद्धांत पुलेकरनी काय फलंदाजी केली, दिगंबर हामणेची साथ काय निभावली आणि त्या दोघांची कॅच ड्रॉप झाल्यानंतर ज्या पद्धतीने आपण जर विचार केला तर SD वॉरियर्स काळोशी नेवळी संघाने काय फलंदाजी केलंय आणि सिद्धांत आणि दिगंबर हामणे या दोघांनी अतिशय सुंदर खेळ केला आणि दोघांची विकेट मला असं वाटतं पडलीच नाही आणि एकाने 25 धावा केल्या आणि एकाने 45 धावा केल्या. सो ही पार्टनरशिप कुठेतरी डोकेदुखी ठरली. आता मात्र आता जो खेळ करतोय त्यांच्या अपोनंट संघ आहे तो अर्थातच श्री गणेश थेरोंडा. अगदी प्रशांत मोहरे या ठिकाणी स्ट्राईक एंडला असणार आहे फलंदाजी करण्यासाठी. गोलंदाज सज्ज. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळला आणि अमित पारकरची आपण गोलंदाजी पाहतोय आणि नाईट क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचे व्हेरिएशन आणणारे गोलंदाज तुम्हाला हवे असतात आणि अमित पारकर यासाठीच ओळखले जातात. राईट हँड राऊंड विकेटने पुन्हा एकदा यावेळचा बॉल बॅटची कड लागले. दिगंबरच्या हातातून चेंडू निसटला. डायरेक्ट हिट. येस, रन आउट होईल का? डिसिजन इज फाइंडिंग. इट्स अ क्लिअर रिव्ह्यू फॉर रन आउट. टेक्निकल टीम प्लीज चेक इट व्हॉट इट हॅपन्स. जोपर्यंत आपण चेक करूया तोपर्यंत धनंजयजी प्रेक्षकांमध्ये पोहोचलेलेच असतील की काय प्रेक्षकांमध्ये प्रतिसाद आहे धनंजयजी. आणि प्रेक्षक जे झोपेतून जर जागे झाले नसतील तर त्यांना उठवा आणि त्यांची मुलाखत घ्या. कॅमेरामॅन जर असेल तर जरा या ठिकाणी या. कॅमेरामॅन जर असेल जरा प्लीज जरा माझ्याबरोबर या ठिकाणी. कुठे कॅमेरा घुमेगा क्या भाई यहाँ पे? अगदी टेक्निकल टीम कडून या ठिकाणी धनंजयजी चेक केलं जाते की रनआउट आहे की नाहीये. प्रशांत आणि यश मैदानामध्ये आहेत परंतु या दोघांना तिथे मात्र अडचणींचा सामना करावा लागतोय आणि अडचणी या महान लोकांच्या आयुष्यामध्ये असतातच ना. मग राम वनवासाला कशाला गेले असते, कृष्ण कारावासामध्ये कशाला गेले असते आणि तुम्ही आणि मी फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, नाईट शिफ्ट, जनरल शिफ्ट कशाला केले असत्या? अरे क्या ऑन साइड पर दिखाना है. आपण कॅमेरामॅन या ठिकाणी एका अंकलला पाहतोय. दादा आपण मी तुम्हाला संध्याकाळपासून पाहतोय. जेव्हा मॅचला सुरुवात झाली आपण या ठिकाणी बसलो होतो आणि आपण नॉट आउट बसलेले आहेत. आपण सर्व काही आउट झाले पण तुम्ही नॉट आउट या ठिकाणी आहेत. कसं वाटतंय या ठिकाणी आल्यानंतर ही जी स्पर्धा आपण पाहतोय खूप चांगल्या प्रमाणे एकदम एवढ्या चांगल्या पद्धतीने ही मॅच म्हणजे रनआउट सोबत डाऊटफुल वाटतंय असं त्यांना वाटतंय. पण या स्पर्धेमध्ये तुम्ही काय सांगाल? ही टुर्नामेंट तुम्हाला कशी वाटली? एकदम सुंदर झाली. दादा तुमचं नाव काय? आपण कुठून आलात मॅच बघण्यासाठी? तेरोंडा संघाचा असं मॅच चालू आहे. आपण तेरोंडा संघासाठी सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. बरोबर अप्रतिम अशी मॅच. छोट्या त्या ठिकाणी बसलेले आहेत. आपण त्यांना पाहतोय मॅच प्रेक्षकांना बसून ते मॅच पाहताय. त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्यांच्याबद्दल सांगायला शब्द कमी पडतील. सगळ्या बाबतीत ते वरच आहेत. क्या बात आहे. टाळ्यांचा आवाज जोरदार या ठिकाणी शेटोम शेटसाठी. सगळ्या बाबतीत ते वर आहेत. मी या ठिकाणी ऑन साईडला बसलोय लेग साईडच्या दिशेला. कॅमेरामॅन जर असतील तर या ठिकाणी तुम्ही जरा फेस दाखवायचं आहे. कॅमेरामॅनला या ठिकाणी बोलवतोय. येस, इट्स आउट. प्रशांत मोहरे इज गॉन बॅक टू द पवेलियन. खूप चांगला एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळालं. मग गॅदर चेंडू चांगला केला, स्टंपला लावला, तोपर्यंत फलंदाज सुखरूपरित्या त्या ठिकाणी पोहोचले नव्हते आणि फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. आता इक्वेशन असणार आहे 10 चेंडू 49 धावा. यश जंगलीने हा कारनामा रेवदंड्याच्या मैदानावर केला होता. सो यश जंगलीला आता तो रौद्र रूप धारण करावं लागेल. मैदानामध्ये वैभव कांबळी मैदानामध्ये जातोय. तो सुद्धा मोठे मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो. सो एक मिनिट कपिल, कॅमेरामॅन प्लीज डीप स्क्वेअर रिजन साठी या ना. डीप स्क्वेअर रिजन साठी त्या साईडला या ना कॅमेरामॅन. ओके, सो मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होते. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅक टू बॅक विकेट इथे मिळणार आहे. गोलंदाजी करणार आहे SD वॉरियर्स काळोशी नेवळी संघाला. हिज गॉन बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. आपलं नाव काय आहे? आपण कुठून आलात मॅच बघण्यासाठी आणि आपण स्वतः खूप खेळाडू आहात? सर माझं नाव विलास पाटील आहे आणि मगाशी तुम्ही बोललात जेजुरीवरनं आलो आहे पण आता मी शिफ्ट झालो आहे उरणला राहतो आहे आणि खेळायसाठी झालेलो.
आपण थेट जेजुरीवरून या ठिकाणी खेळण्यासाठी आला. आपला मी खेळ पाहिला या अगोदरचा, खूप चांगला खेळ तुम्ही करत होते आणि नेहमी ही स्पर्धा अशी ही खूप अग्रणीय स्पर्धा आहे, कारण सर्वांची अपेक्षा आहे आपलं हे या ठिकाणी चरणस्पर्ध झाले पाहिजे, मॅच खेळली पाहिजे, एक एनर्जी या ठिकाणी निर्माण होते. काय सांगाल तुम्ही छोटम शेटबद्दल, कारण त्यांचं नेहमीच खूप मोठं विजन असतं क्रिकेटच्या खेळाडूंसाठी, मध्ये कबड्डीची असतो, बैलगाडीची स्पर्धेमध्ये आता उतरल्या पण ते उतरणार आहेत, त्यानंतर स्वतः या ठिकाणी खूप मोठी कुस्तीचीही खूप मोठी टुर्नामेंट या ठिकाणी ठेवणार आहेत. सर मी खूप छोटा माणूस आहे आणि या देव माणसाबद्दल मी काय म्हणणार, कारण मला असं वाटतं शेठसारखे प्रत्येक गावात एक एक व्यक्ती हवी आहे, जेणेकरून या क्रिकेटला किंवा प्रत्येक स्पोर्ट्समॅनला खूप मोठी वाव मिळेल. प्रत्येक गावागावामध्ये पाहिजे अशी एक व्यक्ती जन्माला आली पाहिजे शेठसारखी. खरंच माझी खूप इच्छा आहे आणि खरंच मनापासून धन्यवाद शेठ, तुम्ही एवढी सगळ्या प्लेयरला एवढं मोठी संधी निर्माण केली. असं ग्राउंड आपल्या तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात होणं मुश्किल आहे सर. आणि शेठबद्दल काय बोलायचं, वेळोवेळी सगळ्यांना मदत करतात, प्रत्येक गोष्टीत ते इन्व्हॉल्व असतात. धनंजयजी थोडंसं थांबवतंय, कारण मैदानामध्ये चित्र सुद्धा तशाच पद्धतीचं झालंय. या स्पर्धेतील पहिली मेडल ओव्हर समीर अमित पारकरच्या नावावर. काय अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय, काय गोलंदाजी झाले, प्रत्येक चेंडू डॉट आणि 2 विकेट त्याने मिळवल्यात. एकदा अमित पारकर साठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. मी एवढंच म्हणेन की हे भव्य दिव्य नियोजन आयोजन फक्त एकच अलिबागमधली एकच व्यक्ती करू शकते, ती म्हणजे आमचे शेठ, आमच्या सर्वांचे लाडके शेठ. नक्की, कारण शेठ नेहमी सर्वांना सपोर्ट करतात. एखाद्या अशी कुठला क्षण की तुम्हाला मदत केलेली असेल तर? खूप सारे सण आहेत, आता काय किती सांगायचं. हार्डली आत्ताच आमच्या गावामध्ये एक गणपती विसर्जनासाठी एक रस्ता हवा होता, पूर्ण विस्कळीत झालेला तो समुद्राच्या पाण्याने. आणि आम्ही सर्व गावातले सगळे मित्रजण आलो, एक आम्ही ग्रामसभा कमिटी असं एक स्थापन केलं आहे संस्था. तर त्या निमित्ताने शेठना भेटायला आलो आणि त्यांना फक्त नुसतं कानावर टाकलं आणि त्यांनी ते विदिन 2-4 दिवसामध्ये आम्हाला लगेच उपलब्ध करून दिलं. आणि आता तिथून आमची गाडी 4 व्हीलर सुद्धा खाली समुद्रात उतरते. काय बात आहे, शेठचं खूप मोठं बारीकी लक्ष असेल. मी शेठला खूप धन्यवाद देतो, खूप चांगलं काम ते करत आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण जाऊया. थँक्यू बाई. थँक्यू. फलंदाजी करणाऱ्या संघाचा 12वा खेळाडू इथे नाही आहे, सो फलंदाजी करणाऱ्या संघाला 2 धावांची पेनल्टी कमिटीने दिलेली आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाचा 12वा प्रतिनिधी इथे नाही आहे, सो 2 धावांची पेनल्टी कमिटीने फलंदाजी करणाऱ्या संघाला दिलेली आहे, याची नोंद घ्यायची आहे. गोलंदाज सज्ज झालेत, शेवटची ओव्हर आहे, 4 बॉल शिल्लक आहे. बॅटची कड लागते, शॉट बॅकवर्ड पॉइंट मधून क्षेत्ररक्षक आलेत, हातातून चेंडू निसटलाय, धाव पूर्ण होणार नाहीये कारण फलंदाज होत आहेत नॉन स्ट्राईक एंडला रनआउट. मी या ठिकाणी लॉंगॉन क्षेत्रीजन साहेब बसलेलो आहे. या ठिकाणी आपण पाहतोय आमचे काही दर्शक आहेत जे संध्याकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा, आपलं नाव काय आहे? मयूर भाई, आपण कुठल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आलात? जिजा 11. चांगला संघासाठी खूप चांगली ते खेळत आहे खेळाडू या ठिकाणी, सर्व खेळाडू. कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर? आणि सकाळच्या या ठिकाणी 6 वाजण्यासाठी 10 मिनिटं बाकी. आपण तुमची खूप अजून क्रिकेटसाठी किती पण एनर्जी ठेवून क्रिकेटसाठी किती पण एनर्जी होईल. आणि क्रिकेट बद्दल काय सांगाल तुम्ही? त्यांच्या बद्दल बोलायला तर शब्दच कमी आहेत. नक्की, त्यांच्याजवळ शब्दच कमी. पण एखादा क्षण ज्याने तुम्हाला मदत केली असेल, आपल्या गावामध्ये रस्ता बनवला असेल, पाणी आणलं असेल? आम्ही शेठकडे कुठलं पण काम घेऊन गेलो तरी आम्हाला ते नाही कधी बोललेच नाही. त्यांचा हात मस्त उदार आहे. आपण ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
अगदी धनंजयजी कॅच पकडली जाते, परंतु डीजे मास्टरला संधी देणार नाहीये मी. तुम्हाला संधी देईन. तुमच्या मागे एक प्रेक्षक झोपलेत, त्यांना तुम्ही उठवायचं काम करा. क्या सोया है मेरे भाई, इधर आ जागा हो. संध्याकाळ सकाळचे या ठिकाणी 5 वाजलेत, आपण उठतोय. आपल्या घरी तुमचे आई वडील तुम्हाला पाहतात. कसं वाटतं या ठिकाणी? इकडे मजा येतात झोपायला या ठिकाणी. आणि सुबह हो गई मामो, मोहे मोहे हो गया भाई. कपिल मोहे मोहे. आपण पाहतोय एनर्जी पाहायची पूर्ण चेहरा सोबत आहे, पण नो प्रॉब्लेम मॅम. बरं वाटतंय वा. आणि तुमचा आवडता खेळाडू कुठला मला मित्र? प्रारंभ. प्रारंभ. झोपेतून उठल्यानंतर मग प्रारंभचा खेळाडू आहे या ठिकाणी. थँक्यू. सुबह हो गई भाई. जा. अजून काही मित्र आहेत, आपण वरती जाऊया. अगदी अगदी कपिल कपिल मॅच ओके. शेवटचा एक बॉल आहे, त्यानंतर धनंजय तुम्हाला संधी देतोय. गोलंदाज ऋषिकेश पाटील, जो की जिराड गावचा आहे. खूप चांगला परफॉर्मन्स, चांगली गोलंदाजी करतोय. चांगली संधी मिळाली आणि विशाल जैतूच्या पाठमधून येतोय फ्लॅट एंड फ्युरियस 6. आणि या इनिंगची कदाचित समाप्ती करणारा हा षटकार असेल, परंतु ही मॅच जिंकले SD वॉरियर्स काळोशी नेवळी संघाने. वेल डन SD वॉरियर्स अँड हार्ड लक श्री गणेश थेरोंडा टीम. ओव्हर टू यू.